नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. इयत्ता 11वीच्या पाठामध्ये आपल्याला पाहायचं आहे लॉज ऑफ मोशनमध्ये चौथा धडा आहे. 11th स्टँडर्ड लॉज ऑफ मोशन पार्ट 6 चालू आहे. त्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत वर्क डन बाय अ व्हेरिएबल फोर्स. व्हेरिएबल फोर्स कशा पद्धतीचा आहे आणि लिनियर फोर्स कसा असतो. या ठिकाणी हा फोर्स आपण डायग्राम मध्ये दाखवलेला आहे. हा व्हेरिएबल फोर्स या ठिकाणी दाखवलेला आहे. वाय ऍक्सिस वर आपण फोर्स घेतला आणि एक्स ऍक्सिस वर डिस्प्लेसमेंट घेतलेला आहे. समजा आपण काय केलेलं आहे, या ठिकाणी एक ब्लॉक घेतलेला आहे आणि हा ब्लॉक एका स्मूथ सरफेस वर ठेवलेला आहे आणि या ठिकाणाहून आपण एक्सटर्नल फोर्स एफ अप्लाय केला. हा फोर्स एफ अप्लाय केल्याच्या नंतर काय होईल, हा ब्लॉक काय होईल, या ठिकाणाहून या ठिकाणी काय होईल, डिस्प्लेस होईल. म्हणजे या ठिकाणाहून या ठिकाणी डिस्प्लेस झालं तर याचं सेंटर पॉइंट घेऊया आणि याचं सेंटर पॉइंट घेऊया. यामध्ये त्याचं डिस्प्लेसमेंट किती झालेलं आहे, यस एवढं डिस्प्लेसमेंट त्या ठिकाणी ब्लॉकचं डिस्प्लेसमेंट झालेलं आहे. समजा हा ब्लॉक यस एवढ्या अंतरावर पर्टिक्युलर दिशेनं तो डिस्प्लेस झालेला असेल तर या फोर्समुळे या वुडन ब्लॉकचं जे काही कार्य झालेलं आहे, वर्क डन झालेलं आहे, दिस इज वर्क डन. आणि हे वर्क डन आपल्याला सिंपल फॉर्म्युल्यानं आपल्याला लिहिता येईल. या ठिकाणी W इक्वल टू एफ डॉट एस म्हणजे एफ एस कॉस ऑफ थीटा एवढं त्या ठिकाणी वर्क डन झालेलं आहे. समजा हे एक्सटर्नल फोर्स आपण व्हेरिएबली अप्लाय केलेला असेल तर या ठिकाणी त्याचं जे काही डिस्प्लेसमेंट होते त्याचा आपण डायग्राम या ठिकाणी दाखवलेला आहे. डिस्प्लेसमेंट S1 टू S2 या याच्यामध्ये काय झालेलं आहे, त्याचं फोर्स व्हेरिएबल फोर्स अप्लाय दिल्यामुळं एवढं काय झालेलं आहे, त्याचं डिस्प्लेसमेंट झालेलं आहे. S1 पासून S2 पर्यंत त्याचं डिस्प्लेसमेंट झालेलं असेल तर हे डिस्प्लेसमेंट आपल्याला कशा पद्धतीने देता येईल, इंटिग्रेशन मध्ये आपल्याला लिहिता येईल. इंटिग्रेशन ऑफ एफ डॉट डीएस. या ठिकाणी डीएस म्हणजे काय, स्मॉल डिस्प्लेसमेंट कुठून कुठपर्यंत झालेला आहे, S1 पासून ते S2 पर्यंत आपण त्या ठिकाणी आपण लिमिट किंवा मर्यादा आपण त्या ठिकाणी दाखवलेली आहे. हे इंटिग्रेशन फॉर्म मध्ये आपल्याला लिहिता येईल. म्हणजे टोटल वर्क डन W ना आपल्याला लिहिता येते W इक्वल टू एफ डॉट डीएस. आता तुम्हाला एफ डॉट एस म्हणजेच काय लिहिता येईल, हा डॉट प्रॉडक्ट आहे. डॉट प्रॉडक्ट लिहित असताना आपल्याला एफ एस कॉस ऑफ थीटा. कॉस ऑफ थीटा इज अ कंपोनंट विच इज ऍक्टिंग बिटवीन दीज टू फोर्सेस अँड द सरफेस. फोर्स आणि सरफेस याच्यामध्ये जो काही अँगल होईल, अँगल तयार झालेला असेल, हा कॉस ऑफ अँगल आपण त्या ठिकाणी रिप्रेझेंट करतो. त्यालाच आपण काय म्हणलेलं आहे, वर्क डन किती झालेलं आहे, हे वर्क डन म्हणजेच डिस्प्लेसमेंट आणि फोर्स याचा डॉट प्रॉडक्ट स्केलर प्रॉडक्ट आपण त्या ठिकाणी कन्सिडर करत असतो. व्हेरिएबल फोर्स असेल तर आपल्याला या ठिकाणी या डायग्राम मध्ये त्याचं डिस्प्लेसमेंट S1 टू S2 झालेला असेल तर या ठिकाणी काय होईल, एक ट्रॅपेझॉइड तुम्हाला मिळेल. लिनियर असेल तर काय होईल, या ठिकाणी आपल्याला लिनियर लाईन कन्सिडर करता येईल आणि लिनियर लाईन मध्ये इथं काय होईल, ए आणि बी पॉइंट होईल. म्हणजे या ठिकाणी काय होईल, नॉन लिनियरच्या ऐवजी काय होईल, या ठिकाणी वर्क डन बाय लिनियर व्हॅरिंग फोर्स आपल्याला त्या ठिकाणी घेता येते. ही लिनियर लाईन या ठिकाणी रिप्रेझेंट करते ए आणि बी पॉइंट. ए बी पॉइंट मध्ये त्या ठिकाणी डिस्प्लेसमेंट झालेला आहे आणि फोर्स या ठिकाणी ए आणि बी च्या दरम्यान मध्ये काय झालेला आहे, व्हॅरी झालेला आहे. या ठिकाणी चेंज झालेला आहे, लिनियरली चेंज झालेला आहे. लिनियरली चेंज झाल्यामुळे या ठिकाणी आपल्याला काय म्हणता येते, वर्क डन बाय लिनियर व्हॅरिंग फोर्स. म्हणजे या पद्धतीने आपल्याला लिनियर आणि नॉन लिनियर फोर्स आपल्याला या डायग्राम मध्ये रिप्रेझेंट करता येते. तसंच आपल्याला या ठिकाणी वर्क डनचा थेरम आपल्याला काय मांडता येईल, वर्क डन बाय द व्हेरिएबल फोर्स किंवा वर्क डनचा थेरम आपल्याला त्या ठिकाणी स्टेटमेंट आपल्याला काय देता येते किंवा कोणताही
वर्क डनचं थेरम आपल्याला कशा पद्धतीने त्या ठिकाणी मांडता येईल आपल्याला हे पाहायचंय. वर्क डन म्हणजेच काय होईल या ठिकाणी, वर्क डन होत असताना वर्क एनर्जी थेरम आपल्याला त्या ठिकाणी रिप्रेझेंट करायचं आहे. त्यासाठी आपण एखादं साधंसं उदाहरण घेतलं तर त्या उदाहरणामध्ये आपण वरच्या एच एवढ्या हाईट वरून आपण एखादा बॉल जर का रिलीज केला तर त्या ठिकाणी काय होईल की पोटेन्शियल एनर्जी काय होईल, हळूहळू त्या ठिकाणी काय होईल, डिक्रीज होईल. आणि डिक्रीज झाल्यामुळे त्या ठिकाणी कायनेटिक एनर्जी काय होईल, इनक्रीज होईल. आणि त्या ठिकाणी आपल्याला वर्क एनर्जी थेरम नुसार काय लिहिता येईल, पोटेन्शियल एनर्जी, अमाउंट ऑफ द पोटेन्शियल एनर्जी शुड बी decreases by increasing the kinetic energy and the work done of the air resistance in presence of air. हवेमध्ये आपण काय केलेलं आहे, हाईट एच एवढ्या हाईट वरून काय केलेलं आहे, बॉल त्या ठिकाणी आपण रिलीज केलेला असतो. त्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी वर्क डन ऑफ अगेन्स्ट द एअर रेजिस्टन्स आपल्याला त्या ठिकाणी कन्सिडर करावं लागेल. म्हणजेच आपल्याला वर्क डन म्हणजे काय सांगता येते की एखादी एनर्जी त्या ठिकाणी पोटेन्शियल एनर्जीचं रूपांतर कायनेटिक एनर्जी मध्ये होईल किंवा कायनेटिक एनर्जी चेंज इन द कायनेटिक एनर्जी इनटू द डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल असे आपल्याला वर्क डन म्हणता येते. या उदाहरणामध्ये आपल्याला ठोकळ्याच्या उदाहरणामध्ये आपण फोर्स या ठिकाणी दिल्यामुळे काय होईल, कायनेटिक एनर्जी या ठिकाणी वाढेल आणि कायनेटिक एनर्जी हळूहळू काय होईल, कमी कमी होईल आणि याचं डिस्प्लेसमेंट त्या ठिकाणी काय होईल, डिस्प्लेसमेंट होईल, पार्टिकलचं त्या ठिकाणी डिस्प्लेसमेंट होईल. हे काय झालं, कॉन्टॅक्टेबल फोर्स आपण वापरलेला आहे. काही ठिकाणी नॉन कॉन्टॅक्टेबल फोर्स वापरून सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी काय करता येते, वर्क डन आपल्याला काढता येते. एनर्जी वर्क एनर्जी थेरम आपल्याला मांडता येते. म्हणजे एखाद्या ठिकाणी आपल्याला कायनेटिक एनर्जी पोटेन्शियल एनर्जीचं रूपांतर कायनेटिक एनर्जी मध्ये होते आणि कायनेटिक एनर्जीमुळे त्या ठिकाणी काय होईल, वरून उंचावरून आपण जर का बॉल त्या ठिकाणी खाली फेकलेला असेल तर त्याच्यामध्ये कायनेटिक एनर्जी येते आणि त्याच्यामध्ये वर्क डन होते. त्यालाच आपण वर्क एनर्जी थेरम असं म्हणतो. तसंच दुसऱ्या भाषेमध्ये दुसरं उदाहरण घेतलं असतं. या उदाहरणामध्ये आपल्याला काय सांगता येते की या ठिकाणची कायनेटिक एनर्जी काय होईल, डिक्रीज होईल आणि कायनेटिक एनर्जी डिक्रीज झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी काय होईल, त्याचं डिस्प्लेसमेंट होईल. असे वेगवेगळे उदाहरण घेऊन आपल्याला वर्क एनर्जी थेरम आपल्याला त्या ठिकाणी मांडता येतो. व्हॉट इज अ वर्क एनर्जी थेरम? यू कॅन सी वर्क एनर्जी थेरम which is nothing but the work energy theorem. This is the work energy theorem. Work energy theorem. See the work energy theorem. If an object is moving against a conservative force, its kinetic energy decreases by an amount equal to the work done against the force. This principle is called work energy theorem for conservative force. This is called the work energy theorem. आता आपण वर्क एनर्जी थेरम कन्सिडर करण्यासाठी आपण एक केस फर्स्ट घेऊया. पुस्तकामध्ये दाखवल्याप्रमाणे आपण एक उदाहरण घेऊया, केस नंबर 1, ज्याच्यामध्ये काय केलेलं आहे, कन्सिडर an object of mass m moving with velocity u. आपण एक ऑब्जेक्ट कन्सिडर केलेला आहे आणि त्याचा मास आपण u कन्सिडर केलेला आहे आणि त्याच्या अगेन्स्ट मध्ये फोर्स f ऍक्टिंग ऑन द ऍक्सेलरेशन ऑफ द ऑब्जेक्ट. आणि त्यामुळे काय होईल की त्याची व्हेलॉसिटी काय होईल, त्या ऑब्जेक्टची डिक्रीज होईल आणि व्हेलॉसिटी डिक्रीज झाल्यामुळे त्याची व्हेलॉसिटी v एवढी होईल, डिक्रीज होऊन काय होईल, आपण हा एक ऑब्जेक्ट या ठिकाणी कन्सिडर केला. सपोज दिस इज अ ऑब्जेक्ट विच इज मुव्हिंग इन दिस डायरेक्शन. या डायरेक्शन न m एवढा मास असलेला ऑब्जेक्ट आहे, ज्याची व्हेलॉसिटी आपण काय घेतलेली आहे, u एवढी व्हेलॉसिटी आहे आणि तो या डायरेक्शन न जात आहे
आणि त्याच दिशेनं आपण काय केलेलं आहे, एक एफ एवढा फोर्स आपण त्याच्यावर ऍक्ट केलेला आहे आणि त्यामुळे याची व्हेलॉसिटी डिक्रीजेस काय झालेली आहे, व्हेलॉसिटी डिक्रीज झाली आणि व्हेलॉसिटी डिक्रीज होऊन किती झालेली आहे, व्हेलॉसिटी व्ही एवढी झालेली आहे. व्हेलॉसिटी शुड बी डिक्रीजेस टू व्ही. व्ही एवढी व्हेलॉसिटी त्या ठिकाणी काय झालेली आहे, डिक्रीज झालेली आहे आणि डिक्रीज झाल्यामुळे आपल्याला या ठिकाणी काय लिहिता येईल, आपल्याला फोर्स आणि ऍक्सलरेशनचं एक एक्झाम्पल मध्ये आपल्याला काय लिहिता येते, फोर्स इक्वल टू काय लिहिता येईल, या ठिकाणी फोर्स एफ इक्वल टू आपल्याला लिहिता येईल मास इंटू ऍक्सलरेशन लिहिता येईल आपल्याला, या ठिकाणी मास इंटू ऍक्सलरेशन लिहिता येईल आपल्याला. आणि जर डायरेक्शन असेल तर पॉझिटिव्ह निगेटिव्ह डायरेक्शन आपण त्या ठिकाणी कन्सिडर करूया. ऍज पर द साइन कन्व्हेन्शन नुसार आपण त्या ठिकाणी पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट किंवा निगेटिव्ह डिस्प्लेसमेंट साठी आपण त्या ठिकाणी निगेटिव्ह साइन किंवा पॉझिटिव्ह साइन आपण त्या ठिकाणी कन्सिडर करूया. हा फोर्स आहे याच्या अगेन्स्ट मध्ये आहे त्यामुळे आपल्याला या ठिकाणी निगेटिव्ह साइन आपल्याला त्या ठिकाणी कन्सिडर करता येते. तर आपल्याला या ठिकाणी फोर्स इक्वल टू एम ए लिहिता येते. याच इक्वेशन वरून ऍक्सलरेशन आपल्याला काय लिहिता येईल, फोर्स डिवायडेड बाय मास. फोर्स डिवायडेड बाय मास. या ठिकाणी ऑब्जेक्टचा आपण या ठिकाणी कन्सिडर केलेला आहे की या ठिकाणी ऍक्सलरेशन आपण निगेटिव्ह साइन या ठिकाणी कन्सिडर करणार आहोत. त्या ऍक्सलरेशन साठी आपण निगेटिव्ह साइन या ठिकाणी आपण कन्सिडर करणार आहोत. एफ ए इक्वल टू मायनस ए आपण त्या ठिकाणी कन्सिडर करणार आहोत कारण फोर्स याच्या अपोजिट डायरेक्शन असल्यामुळं आपल्याला करता येईल. या ठिकाणी आपण मायनस ए त्या ठिकाणी कन्सिडर करूया कारण याच्यामुळे काय झालेलं आहे, या ऑब्जेक्टची वेलॉसिटी यू होती विच इज डिक्रीजेस ऑर रिड्यूस बाय व्ही एवढी झाली. तर आपल्याला त्या ठिकाणी निगेटिव्ह साइन कन्सिडर करूया मायनस ए एफ डिवायडेड बाय एम. आपल्याला माहित आहे सेकंड कायनेमॅटिकल इक्वेशन व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर इक्वल टू 2as हे इक्वेशन माहित आहे. आता या इक्वेशन मध्ये आपल्याला a ची 2as ही किंमत आलेली आहे. या ठिकाणी a काय ऍक्सलरेशन कसं झालेलं आहे, या ठिकाणी निगेटिव्ह झालेले आपण v च्या ठिकाणी काय करूया 1/2m या दोन्ही ठिकाणी आपल्याला मल्टिप्लाय करूया. 1/2m हा फॅक्टर काय करायचा आपल्याला मल्टिप्लाय करायचा, मल्टिप्लाय बाय बोथ साइड, दोन्ही साइडला आपल्याला मल्टिप्लाय करायचं. या इक्वेशन मध्ये 1/2m न मल्टिप्लाय करायचे काय होईल 1/2 mv स्क्वेअर होईल का मायनस 1/2 m u स्क्वेअर इक्वल टू लिहिता येईल आपल्याला. हे निगेटिव्ह आहे याला निगेटिव्ह साइन दिले, निगेटिव्ह काय दिलेले फोर्स अगेन्स्ट असल्यामुळे आपण निगेटिव्ह दिलेलं आहे -2 आणि इथं 1/2 इंटू 1/2 m a आणि s आलं m a s. या ठिकाणी 2 2 गेट कॅन्सल झालं. आता आपल्याला काय लिहिता येईल या इक्वेशन मध्ये, हे मिटून टाकतो. परत या इक्वेशन मध्ये आपल्याला काय लिहिता येईल हाफ mv स्क्वेअर मायनस 1/2 mu स्क्वेअर इक्वल टू m a s MAS आलं. आता आपल्याला V म्हणजे काय फायनल व्हेलॉसिटी, U म्हणजे काय इनिशियल व्हेलॉसिटी, फायनल व्हेलॉसिटी किती आहे mv, हे फायनल व्हेलॉसिटी ही झाली इनिशियल व्हेलॉसिटी. mv स्क्वेअर मायनस mu स्क्वेअर इथं निगेटिव्ह साइन आहे, आपण निगेटिव्ह दोन्ही याच्यातून बाजूला काढलं, याच्यातून निगेटिव्ह बाजूला काढलं तर काय होईल, हा काय होईल 1/2 mu स्क्वेअर मायनस 1/2 mv स्क्वेअर इक्वल टू
MAS. निगेटिव्ह बाहेर काढले की काय होईल, प्लस होईल, हा निगेटिव्ह होईल, म्हणजे हा अगोदर येईल हा नंतर येईल. लिहिलं आपण या पद्धतीने इक्वेशन्स आपण त्या ठिकाणी मांडलं. मग आता या ठिकाणी हाफ MU स्क्वेअर मायनस हाफ MV स्क्वेअर इक्वल टू MA. आपण काय करूया, या ठिकाणी MA ला एकत्र करूया, S ला या ठिकाणी बाजूला करूया, इथं डॉटची साइन देऊया. मग आता याच्यामध्ये आपल्याला हे इक्वेशन्स आपल्याला काय दाखवतं, हाफ MU स्क्वेअर मायनस हाफ MV स्क्वेअर इक्वल टू MA डॉट S. MA डॉट S म्हणजेच काय, F डॉट S. F डॉट S. आणि हे काय, कायनेटिक एनर्जी, चेंज इन द कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जीचं सूत्र काय, हाफ MV स्क्वेअर इक्वल टू कायनेटिक एनर्जी. चेंज इन कायनेटिक एनर्जी डेल्टा KE इक्वल टू F डॉट S. म्हणजेच काय झालं, दिस इज अ वर्क डन. वर्क डन इज नथिंग बट वर्क डन इक्वल टू चेंज इन द कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी मधला चेंज, त्यालाच आपण वर्क डन थेरम असंही मानलेलं आहे. आपण वरच्या याच्यामध्ये पाहिलं वर्क डन थेरम ऑफ प्रिन्सिपल्स आपण त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. हे पहिल्या केस नंबर 1 झाली. हे काय झाली, केस नंबर, दिस इज युअर केस नंबर. पहिलं उदाहरण आपण केस नंबर 1 त्या ठिकाणी घेतलेलं आहे. आता केस नंबर 2 आपल्याला पाहिजे. व्हॉट इज अ केस नंबर 2? सी द केस नंबर सेकंड केस मध्ये आपल्याला या ठिकाणी अनेदर एक्झाम्पल घ्यायचं आहे. दुसरं एक एक्झाम्पल दिलेलं आहे पुस्तकामध्ये. एक्झाम्पल दिल्याप्रमाणे या ठिकाणी ऍक्सलरेशन conservative force along with a retarding non-conservative force. या पद्धतीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी कन्सिडर करायचं आहे. an object drop from some point at a height h एवढ्या हाईट वरून आपण काय केलं, एखादा ऑब्जेक्ट जर का खाली फेकलेला आहे. आपण पहिलं उदाहरण मी तुम्हाला दिलेलं आहे. त्यामध्ये काय होईल, ज्यावेळेस h एवढ्या हाईट वरून आपण एखादा ऑब्जेक्ट जर खालच्या दिशेने थ्रो केला, त्यावेळेस काय होईल, वरून आपण एखादा ऑब्जेक्ट जर थ्रो करत असेल तर त्या ठिकाणी काय होईल, चेंज इन द पोटेन्शियल एनर्जी और डिक्रीज इन द पोटेन्शियल एनर्जी. दिस इज ऑल्सो दी वर्क एनर्जी थेरम. त्यालाच आपण वर्क एनर्जी थेरम असंही म्हणतो. या ठिकाणी काय इंटरॅक्शन झालेलं आहे, याच्यामध्ये इंटरॅक्शन काय झालेलं आहे, आपण वर्क एनर्जी थेरम मध्ये चेंज इन पोटेन्शियल एनर्जी काय होईल, या दुसऱ्या उदाहरणामध्ये सेकंड केस नंबर सेकंड केसचं उदाहरण आपण काय कशाशी रिलेटेड पाहिलेलं आहे, accelerating conservative force along with a retarding non-conservative force. काय देता येते, accelerating conservative force along with a retarding non-conservative force. For example, an object drop from some point at
height h falls down through the year. हे उदाहरण आपल्याला त्या ठिकाणी कन्सिडर करता येईल. म्हणजे या उदाहरणामध्ये काय होईल तर चेंज इन पोटेन्शियल एनर्जी, पहिल्या त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं चेंज इन पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी डिक्रीज व्हायली, कमी व्हायली, मॅथमॅटिकली आपल्याला त्या ठिकाणी मांडता येईल. डिक्रीज इन पोटेन्शियल एनर्जी दॅट इज डिक्रीज होत आहे, फॉल होत असताना डिक्रीज इन पोटेन्शियल एनर्जी, डिक्रीजिंग पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी डिक्रीज व्हायली आणि कायनेटिक एनर्जी त्या ठिकाणी काय व्हायली, चेंज व्हायली. म्हणजे इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये कायनेटिक एनर्जी असेल, प्लस या ठिकाणी काय होईल वर्क डन. कशाचं वर्क डन झालेलं आहे, दॅट इज अ वर्क डन ऑफ एअर रेजिस्टन्स. वर्क डन ऑफ एअर रेजिस्टन्स, हवेच्या रेजिस्टन्स त्या ठिकाणी किती वर्क डन झालेलं आहे या ठिकाणी आपण सेकंड केस मध्ये आपण त्या ठिकाणी डिस्कस करत आहोत. म्हणजे याला काय म्हणू शकतो आपण, वर्क डन बाय अ फोर्स. दॅट इज it also the change in the potential energy or change in the kinetic energy. So finally we can say that the change in the kinetic energy or potential energy of a work done theorem. This is a work done theorem. या ठिकाणी पोटेन्शियल एनर्जी चेंज होऊ शकते किंवा कायनेटिक एनर्जी चेंज होऊ शकते. त्याला आपण वर्क डन थेरम असं म्हणतो. वर्क डन थेरम आपण त्या ठिकाणी रिप्रेझेंट करू शकतो. दिस इज युअर वर्क डन थेरम. त्यालाच आपण काय म्हणतो, वर्क डन थेरम. दिस इज युअर वर्क डन थेरम. आता याच्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे प्रिन्सिपल ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम. व्हॉट इज मीन बाय द प्रिन्सिपल ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम. लिनियर मोमेंटमचा प्रिन्सिपल ऑफ कॉन्झर्वेशन आपल्याला त्या ठिकाणी सांगायचं आहे. कशा पद्धतीने आपल्याला सांगता येईल, प्रिन्सिपल ऑफ लिनियर ऑफ कॉन्झर्वेशन. याच्यामध्ये प्रिन्सिपल ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम, त्याचं स्टेटमेंट आपल्याला काय सांगता येईल, द टोटल मोमेंटम ऑफ एन आयसोलेटेड सिस्टीम इज कॉन्झर्व्ड ड्युरिंग एनी इंटरॅक्शन. दिस इज द स्टेटमेंट. काय सांगता येते की आपल्याला इंटरॅक्शन म्हणजे या ठिकाणी कोलिजन असेल, जर दोन मटेरियल बॉडी एकमेकांवर कोलाइड होत असतील ड्युरिंग द कोलिजन प्रोसेस, त्या ड्युरिंग कोलिजन प्रोसेस मध्ये कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी जर का त्या ठिकाणी कॉन्झर्व असेल तर त्या ठिकाणी आपल्याला काय सांगता येते, टोटल मोमेंटम. त्याचा जो काय टोटल मोमेंटम, मोमेंटम म्हणजे काय, व्हॉट इज अ मोमेंटम. मोमेंटम म्हणजे आपल्याला काय लिहिता येते, मोमेंटम इक्वल टू मास इनटू व्हेलॉसिटी. दिस इज अ प्रॉडक्ट ऑफ मास इनटू व्हेलॉसिटी. आणि हा मोमेंटम त्या ठिकाणी कॉन्झर्व असतो ज्या वेळेस दोन मटेरियल बॉडी त्या ठिकाणी कोलाइड होत असतील, त्याचं इंटरॅक्शन होत असेल. इंटरॅक्शन इट मे बी द कोलिजन ऑफ टू मटेरियल बॉडी. द बिफोर कोलिजन and after collision remains conserve किंवा कॉन्स्टंट असेल तर त्याला आपण काय म्हणतो, कॉन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम. त्यालाच आपण कॉन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम म्हणजेच द टोटल मोमेंटम ऑफ एन आयसोलेटेड सिस्टीम इज कॉन्झर्व.
बिफोर कोलिजन आणि आफ्टर कोलिजन त्या ठिकाणी टोटल मोमेंटम कॉन्स्टंट किंवा कॉन्झर्व असेल. न्यूटन सेकंड लॉ नुसार आपल्याला काय सांगता येते? अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ काय सांगतो? फोर्स इक्वल टू काय सांगता येते? रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी फोर्स विच इज ऍक्टिंग ऑन F इक्वल टू ME. म्हणजेच या ठिकाणी मोमेंटम, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम म्हणजे काय? फायनल मोमेंटम MV मायनस इनिशियल मोमेंटम MV मायनस MU डिवायडेड बाय T टाइम. Rate of change of momentum, that is a dP by dt. Change of momentum with respective time. या टाइम मध्ये जर का मोमेंटम चेंज होत असेल तर या ठिकाणचा जो काही टोटल मोमेंटम असेल आयसोलेटेड सिस्टीमचा बिफोर कोलिजन अँड आफ्टर कोलिजन विदाउट अप्लाइंग एनी एक्सटर्नल फोर्स ऑन दॅट सिस्टीम, जर त्या सिस्टीम मध्ये कोणताही एक्सटर्नल फोर्स आपण त्या ठिकाणी अप्लाय केलेला नसेल त्यावेळेस आपल्याला काय स्टेटमेंट वापरता येईल की टोटल मोमेंटम ऑफ एन आयसोलेटेड सिस्टीम इज कॉन्झर्व्ड ड्युरिंग एनी इंटरॅक्शन. त्या ठिकाणी त्याचा टोटल मोमेंटम हा कॉन्झर्व असतो. बिफोर कोलिजन अँड आफ्टर कोलिजन मोमेंटम रिमेन्स conserved, that is a mv minus mu equal to 0, mg by t equal to mu by t. Before collision, after collision. या पद्धतीने आपल्याला काय सांगता येते? प्रिन्सिपल ऑफ कॉन्झर्वेशन आपल्याला त्या ठिकाणी सांगता येते किंवा स्टेट आपल्याला त्या ठिकाणी करता येते. त्याचं स्टेटमेंट आपल्याला त्या ठिकाणी सांगता येते. आता या ठिकाणी आपल्याला मॅथमॅटिकली आपल्याला कोलिजन्स म्हणजे काय, व्हॉट इज अ कोलिजन, कोलिजन म्हणजे काय सांगता येईल. इंटरॅक्शन मध्ये आपण त्या ठिकाणी पाहत आहोत की कोलिजन आपल्याला कोलिजन या ठिकाणी घेत असताना आपण 2 मार्बल्स कन्सिडर करूया. 2 या ठिकाणी इलास्टिक मार्बल्स आपण त्या ठिकाणी कन्सिडर करूया. 2 ऑब्जेक्ट त्या ठिकाणी कन्सिडर करूया. आणि कोलिजन हे 2 प्रकारचे असते. एक म्हणजे इलास्टिक कोलिजन आणि दुसरं म्हणजे नॉन इलास्टिक कोलिजन. कोलिजन आर ऑफ 2 टाइप. कोलिजन 2 प्रकारचे असतात आणि या ठिकाणी एक इलास्टिक कोलिजन, दुसरं इन इलास्टिक कोलिजन. 2 प्रकारचे कोलिजन्स आपण त्या ठिकाणी स्टडी करणार आहोत. इलास्टिक कोलिजन आणि नॉन इलास्टिक कोलिजन. या प्रकारामध्ये आपल्याला 2 प्रकारचे कोलिजन आपल्याला त्या ठिकाणी स्टडी करायचे आहे. इलास्टिक कोलिजन आणि नॉन इलास्टिक कोलिजन 2 प्रकारचे कोलिजन्स आहेत. एक इलास्टिक कोलिजन आणि दुसरं नॉन इलास्टिक कोलिजन. या इलास्टिक कोलिजन मध्ये टोटल मोमेंटम रिमेन्स कॉन्झर्व्ड. असं जर का असेल या ठिकाणी टोटल मोमेंटम रिमेन्स कॉन्झर्व्ड इन द सिस्टीम. जर त्या सिस्टीम मध्ये टोटल मोमेंटम हा कॉन्झर्व असेल तर त्या ठिकाणी समेशन ऑफ पी इनिशियल इक्वल टू समेशन ऑफ पी फायनल. असं जर का असेल म्हणजे टोटल मोमेंटम समेशन ऑफ पी म्हणजे टोटल मोमेंटम आणि टोटल मोमेंटम फायनल हा जर कॉन्झर्व असेल, दोन्ही सारखे असतील बिफोर कोलिजन अँड आफ्टर कोलिजन. जर या ठिकाणी बिफोर कोलिजन मोमेंटम आणि आफ्टर कोलिजन मोमेंटम सारखाच असेल तर त्याला आपण इलास्टिक कोलिजन असं म्हणतो. अदरवाइज त्याला आपण नॉन इलास्टिक कोलिजन म्हणतो. याला आपण नॉन इलास्टिक कोलिजन मध्ये समेशन ऑफ पी इनिशियल
इज नॉट इक्वल टू समेशन ऑफ पी फायनल. म्हणजेच काय लिहिता येईल, समेशन ऑफ पी फायनल ग्रेटर दॅन समेशन ऑफ पी इनिशियल. असं जर का असेल तर त्या ठिकाणी आपल्याला त्या मोमेंटमला आपण, त्या कोलिजन्सला आपण, इंटरॅक्शनला आपण नॉन इलॅस्टिक कोलिजन असं म्हणतो. म्हणजे दोन प्रकारचे कोलिजन्स आपल्याला त्या ठिकाणी लक्षात आले की कायनेटिक एनर्जी असो किंवा पोटेन्शियल एनर्जी असो, त्या ठिकाणी काय होईल, मोमेंटम असेल. मोमेंटम म्हणजेच काय, कायनेटिक एनर्जी. mv² म्हणजेच काय, कायनेटिक एनर्जी. समेशन ऑफ पी इनिशियल म्हणजेच काय लिहिता येते, समेशन ऑफ कायनेटिक एनर्जी इनिशियल डिवायडेड बाय समेशन ऑफ कायनेटिक एनर्जी फायनल. असं जर असेल इलॅस्टिक कोलिजन, असं जर असेल कायनेटिक एनर्जी फायनल मोठी असेल, समेशन ऑफ कायनेटिक एनर्जी इनिशियल, या प्रकाराला आपण नॉन इलॅस्टिक कोलिजन असं म्हणतो. आणि तिसरा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये परफेक्टली, इलॅस्टिक कोलिजन मध्ये एकच प्रकार आहे, नॉन इलॅस्टिक कोलिजन मध्ये दोन प्रकार त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. इन इलॅस्टिक कोलिजन, त्यालाच नॉन इलॅस्टिक किंवा इन इलॅस्टिक कोलिजन असं म्हणतात. यालाच आपण इन इलॅस्टिक कोलिजन म्हणतो. नॉन किंवा इन इलॅस्टिक कोलिजन असे म्हणता येते. इन इलॅस्टिक कोलिजन मध्ये परफेक्ट इन इलॅस्टिक कोलिजन आपल्याला काय सांगता येते, परफेक्टली इन इलॅस्टिक कोलिजन म्हणजे काय सांगता येते, if colliding body join together after collisions, it is said to be a perfectly inelastic collision. याचा एक प्रकार काय पडलेला आहे, perfectly inelastic collision. inelastic collision, perfectly inelastic collision. This collision is a special case of inelastic collision. यालाच काय म्हणतो, स्पेशल केस. This is called a special case. Special case of collision. त्यालाच आपण परफेक्टली इनइलॅस्टिक कोलिजन मध्ये काय होते की दोन्ही मटेरियल बॉडी एकमेकांना काय झालेले असतात, या ठिकाणी स्टिक्स झालेले असतात. दोन्ही एकमेकांना स्टिक्स झाल्यामुळे त्या ठिकाणी जे काही कोलाइडिंग झालेलं आहे, जॉईन टुगेदर, दे आर जॉईन टुगेदर, ए मटेरियल बॉडी अँड बी मटेरियल बॉडी completely joined together, and that collision is called as perfectly inelastic collision. याचं उदाहरण आपण घेताना काय केलं, आपण एक ब्लॉक या ठिकाणी आपण कन्सिडर केला, ब्लॉक आपण कन्सिडर केला. दिस इज अ स्मूथ एरिया, हा काय स्मूथ एरिया. आणि या ठिकाणी आपण एक गन कन्सिडर केलेली आहे. या गन मधून आपण गोळी या ठिकाणी आपण फायर केली. गोळी फायर केली तर ही गोळी जर याच्यामध्ये पेनिट्रेट झाली, कशामध्ये, ब्लॉक मध्ये पेनिट्रेट झाली, म्हणजेच काय झालं, द गन ऑफ fired, that gun fired, when this gun fired, both the massive part are joined together. दोन्ही त्या ठिकाणी एकत्र जॉईन झाले आणि त्या ठिकाणी पेनिट्रेट झालं तर त्याला आपण काय म्हणूया, परफेक्टली इनइलॅस्टिक कोलिजन असं त्या ठिकाणी आपल्याला त्याला संबोधता येईल. दॅट इज द एक्झाम्पल ऑफ द परफेक्टली इनइलॅस्टिक कोलिजन. त्या कोलिजनला आपण इनइलॅस्टिक कोलिजन असं म्हणतो. म्हणजे बुलेट काय होईल, त्या ठिकाणी गन मधून जर का ती मासिव मटेरियल बुलेट या ठिकाणी फायर झाली आणि ती पेनिट्रेट झाली, दे आर जॉईन टुगेदर, कोणतेही एकत्र आलेले असतील त्या ठिकाणी त्याला आपण इनइलॅस्टिक कोलिजन असं म्हणूया. त्या
कोलिजनला आपण इनइलॅस्टिक कोलिजन असं म्हणतो. आणि तिसरा जो काय आपण उदाहरण त्या ठिकाणी सेकंड उदाहरण पाहिलं, अ बॉल ड्रॉप फ्रॉम सम हाईट ऑन अ हार्ड सरफेस. वरच्या ठिकाणी आपण एखादा बॉल त्या ठिकाणी आपण ड्रॉप केला, वरून एखादा बॉल खाली आपण ड्रॉप केला, तर त्या ठिकाणी आपल्याला काय होईल, तर बॉल जेवढ्या हाईट वरून आपण ड्रॉप केला तेवढ्या हाईट वर जर का बॉल गेला तर त्याला आपण काय म्हणूया, इलॅस्टिक कोलिजन असं म्हणूया. परंतु तसं प्रत्यक्षात होत नाही, कारण काय, ग्राउंड हा पृथ्वीचा अर्थ सरफेस हा परफेक्टली इलॅस्टिक नाहीये. त्यामुळे त्या ठिकाणी काय होईल, द कोलिजन should be decreases, kinetic energy should be decreases, that is the final kinetic energy is smaller than the initial kinetic energy असं त्या ठिकाणी होईल. म्हणजेच आपल्याला या ठिकाणचं जे काही कोलिजन्स आपण त्या ठिकाणी उदाहरणामध्ये घेतलेलं आहे, दिस इज कॉल्ड इनइलॅस्टिक कोलिजन. याच्या व्यतिरिक्त आपण काय केलं की एखादा मड आपण घेतला, चिखल घेतला, आणि तो चिखल जर आपण परफेक्टली वॉलवर जर फेकला तर वॉलला जर त्या ठिकाणी स्टिक झालेला असेल तर त्याला आपण काय म्हणतो, दिस इज द एक्झाम्पल ऑफ परफेक्टली इनइलॅस्टिक कोलिजन. त्याला आपण परफेक्टली इनइलॅस्टिक कोलिजन असं म्हणूया. त्या उदाहरणाला आपण परफेक्टली इनइलॅस्टिक कोलिजनचं एक्झाम्पल किंवा उदाहरण आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. आता तुमच्या लक्षात आली कन्सेप्ट या ठिकाणी कोलिजन्स आणि त्या ठिकाणचं फोर्स आपल्याला लक्षात आलेला आहे. आता पाहूया आपण कोइफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन. व्हॉट इज द कोइफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन? त्यासाठी आपल्याला हेड ऑन कोलिजन्स आपल्याला त्या ठिकाणी कन्सिडर करावं लागेल. दोन मासिव्ह मटेरियल बॉडी त्या ठिकाणी कोलाइड झाल्यावरचं आपल्याला त्या ठिकाणचं इक्वेशन्स आपल्याला काढता येईल, हेड ऑन कोलिजन. आणि त्या हेड ऑन कोलिजन वरून आपल्याला कोइफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन आपल्याला त्या ठिकाणी देता येईल. कोइफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन म्हणजे काय? इट इज अ रेशो ऑफ रिलेटिव्ह स्पीड ऑफ सेपरेशन टू रिलेटिव्ह स्पीड ऑफ अप्रोच. रिलेटिव्ह स्पीड ऑफ सेपरेशन टू रिलेटिव्ह स्पीड ऑफ अप्रोच, यालाच आपण कोइफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन असं म्हणूया. पहा, कोइफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन. या उदाहरणामध्ये आपल्याला कोइफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन काढण्यासाठी या ठिकाणी तीन वेगवेगळ्या आकृत्या दाखवलेल्या आहेत. बिफोर कोलिजन दोन आपण मासिव्ह मार्बल्स घेतलेले आहेत, ज्याचा मास m1 आहे, त्याची वेलोसिटी u1 कन्सिडर केली. दुसरं मार्बल आहे, त्याचं मास m2 घेतलं, त्याची वेलोसिटी आपण u2 घेतली. दिस इज अ सिस्टीम, आयसोलेटेड सिस्टीम. काही वेळाच्या नंतर काय होईल, हा m1 मासिव्ह पार्ट ज्याला आपण a नाव दिलं, याला b नाव दिलं, दिस इज a अँड b. काही वेळाच्या नंतर काय होईल, हे एकमेकांना कोलाइड होईल, दॅट इज अ इंटरॅक्शन होईल. आणि इंटरॅक्शन झाल्यामुळे, इंटरॅक्शन झालं आफ्टर इंटरॅक्शन कोलिजन झाल्यामुळे काय होईल, याची जी काही इनिशियल वेलोसिटी असेल ती काय होईल, v1 होईल. कोलाइड झाल्यामुळे काय होईल, एकमेकांना याची वेलोसिटी आणि याची वेलोसिटी कोलाइड झाल्यामुळे आपल्याला याची वेलोसिटी वेगळी होईल. u1 च्या ऐवजी v1 होईल त्याची फायनल वेलोसिटी, आणि याची वेलोसिटी काय होईल, v2 होईल. कोलिजन झाल्यामुळे या ठिकाणी दोन वेगवेगळ्या वेलोसिटीज आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. मग आता आपल्याला या ठिकाणी आपला जो काय आर्टिकल आहे, कोइफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन म्हणजे काय, तर कोइफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन इज अ रेशो ऑफ रिलेटिव्ह स्पीड ऑफ सेपरेशन. सेपरेशनची रिलेटिव्ह स्पीड किती आहे, सेपरेशन ऑफ द रिलेटिव्ह स्पीड आपल्याला काय लिहिता येते, हा निगेटिव्ह साइन आपल्याला काय लिहिता येईल, v1 मायनस v2. v1 मायनस v2. सेपरेशन रिलेशन स्पीड ऑफ सेपरेशन, हे सेपरेशन स्पीड झाली. त्यानंतर रिलेटिव्ह स्पीड ऑफ अप्रोच, ही येण्याची जी काही स्पीड आहे काय आहे दिलेली आहे, u2 मायनस u1 आहे. येण्याची स्पीड किती आहे,
u2 मायनस u1 या दोन वेलॉसिटीचा जो काही रेशो आलेला आहे या रेशोला आपण काय म्हणतो कोइफिशिएंट ऑफ रेस्टिट्यूशन असं म्हणतो. म्हणजे कोलायडिंग बॉडी आपण या ठिकाणी सिस्टीम कन्सिडर केलेली आहे, आयसोलेटेड सिस्टीम कन्सिडर केलेली आहे. दोघांच्या वेलोसिटी वेगवेगळ्या आहेत. अप्रोचिंग वेलोसिटी काय येईल u2 मायनस u1 आणि ज्यावेळेस या ठिकाणी अप्रोच होईल कोलाइड झाला आणि कोलाइड झाल्याच्या नंतर त्याची वेलोसिटी काय झालेली आहे सेपरेट वेलोसिटी झालेली आहे. म्हणजे रिलेटिव्ह स्पीड ऑफ सेपरेशन vs न रिप्रेझेंट केलं, अप्रोच वेलोसिटी ue न रिप्रेझेंट केली, तर हा जो काय रेशो येईल या रेशोला आपण e न रिप्रेझेंट केलेला आहे आणि हा ई रेशो काय सांगतोय कोइफिशिएंट ऑफ रेस्टिट्यूशन. आणि कोइफिशिएंट ऑफ रेस्टिट्यूशन जर का एक असेल का कोइफिशिएंट ऑफ रेस्टिट्यूशन एक असेल म्हणजे रिलेटिव्ह स्पीड ऑफ सेपरेशन आणि रिलेटिव्ह स्पीड ऑफ अप्रोच हे जर याचा जर का रेशो एक येत असेल तर त्याला आपण परफेक्टली इलास्टिक कोलिजन असं म्हणतो. रेशो जर 1 आला तर त्याला आपण परफेक्टली इलास्टिक कोलिजन असं म्हणतो. हा जर रेशो E = 0 आलेला असेल तर त्याला आपण परफेक्टली आपण त्याला इनइलास्टिक कोलिजन असं म्हणतो. जर E = 0 असेल तर इन अदर वर्ड इट इज अ हेड ऑन कोलिजन इज परफेक्टली इनइलास्टिक कोलिजन असे म्हणतो. ज्यावेळेस v2 = v1 असेल तर v2 मायनस v1 काय होईल 0 असेल. v2 = v1 दोघांची स्पीड जर का त्या ठिकाणी सारखी असेल तर त्या ठिकाणी v2 मायनस v1 हा 0 येईल. 0 अपॉन एनिथिंग इज इक्वल टू 0. त्यामुळे या ठिकाणी काय येईल हेन्स फॉर परफेक्टली इनइलास्टिक कोलिजन. या ठिकाणी काय झालेलं आहे परफेक्टली इनइलास्टिक कोलिजन्स त्या ठिकाणी झालेलं आहे असं आपल्याला त्या ठिकाणावरून आपल्याला त्या इक्वेशन्स वरून आपल्याला मांडता येते. हे झालं कोइफिशिएंट ऑफ रेस्टिट्यूशन वन डायमेन्शन और हेड ऑन कोलिजन्स आपण त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. आता पाहूया कोइफिशिएंट ऑफ रेस्टिट्यूशन ड्यूरिंग अ हेड ऑन इलास्टिक कोलिजन. इलास्टिक कोलिजन आपल्याला पुढच्या भागामध्ये त्या ठिकाणी पाहायचं आहे. हेड ऑन कोलिजन ज्याच्यामध्ये ई ची व्हॅल्यू 1 असेल तर त्याला आपण काय म्हणतो दिस इज कॉल्ड इलास्टिक कोलिजन. E = 0 केव्हा येईल v1 = v2 याची किंमत जर सारखी असेल तर हा प्रॉडक्ट याची वजाबाकी काय येईल 0. v1 = v2 असेल तर हा v1 मायनस v2 ची किंमत 0 असेल. दोन्ही स्पीड जर सारखी असेल तर त्या ठिकाणी परफेक्टली इनइलास्टिक कोलिजन म्हणजे दोन्ही काय होतील एकमेकांना त्या ठिकाणी जॉईंट होतील. दोघांची वेलोसिटी त्या ठिकाणी सारखी आहे म्हणजे या ठिकाणी 0 अपॉन एनिथिंग इज इक्वल टू 0. आणि अशा प्रकारे E = 0 जर का आलेला असेल तर त्याला इनइलास्टिक कोलिजन किंवा परफेक्टली इनइलास्टिक कोलिजन असं म्हणतात.